स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा दुपारचीच वेळ आता जवळजवळ होत आली। मी गेलेली बैठकीशी आता येऊन मला अर्धा पाऊण तास झाला। चहा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता दुपारची कामं म्हणजे सकाळी मला काय जाताना काहीच आवरायला जमत नाही। दोन्ही पण मुलं झोपलेली होती, कपडे वगैरे सर्व बाकीच आहे, लादे वगैरे पुसायचं। आणि इकडे बघा, इकडे चालू आहे आमचा खेळ, सायकल। बाबा हाय बाय, डायरेक्ट बाय ना, आताच आपली सुरुवात झाली। हाय हाय दीदी, मुलं खेळतात दोन्ही। तर आता मी कामाला सुरुवात करते। कपडे धुवून पहिला लादी पुसून घेईन आणि मग जेवण वगैरे बनवीन आणि मग त्यानंतर आपली कामं होतील। तर चला लागूया कामाला, तुम्ही पण कंटिन्यू करा आजचा व्हिडिओ। चला तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जेवणच करून घेतलं। एकीकडे भात बनवत ठेवलेलं पातेल्यात आणि एकीकडे सुक्या वाकट्यांचे कालवण। तर बघा, आता सध्या म्हणजे घरचं जेव्हा आमचं भात असतं ना आमच्या शेतातील, ते कुकरमधलं भात माणसांना आवडतं आमच्या, पण हे जे विकतचे बारीक तांदूळ असतात ना ते पातेल्यातच घातलेले आवडतात। तर मग पातेल्यातच आता सध्या भात घालत असते मी। तर जेवणच पहिल्यांदा बनवून घेतलं म्हणजे कसं मग मल्यावरून माणसं जरी आली तरी पण मग त्यांना पटकन जेवण देता येतं। आणि मला या वाकट्यांच्या कालवणामध्ये म्हणजे मी आता सध्या तरी जसं आपल्याला या कच्च्या कैरींचं सीझन आहे ना, तसं मी शक्य तितके मग टोमॅटोचा वापर कमी करत असते आणि त्याच्यात मग हे कच्च्या कैरीच्याच फोडी म्हणजे कट करून टाकत असते। आणि मला तर खूपच आवडतात या कच्च्या कैरीच्या फोडी भाजीतील। मग मी या सर्व एकत्र मीच घेत असते, म्हणजे कोणाला जास्त आईना वगैरे आंबट नाही आवडत, पण या मीच घेते मग आणि मस्त लागतात। तर बघा, मग एकीकडे जेवण आपलं होता रस्सा आणि मग मी इकडे लादी पुसून घेतली। कपडे मी पावडरमध्ये भिजत ठेवलेले, कारण कपडे मागवून बाथरूममध्ये धुतले तरी चालतात, पण कसं आता जसं तुम्ही कोणी पत्रिका वगैरे घेऊन येत असता आणि नंतर कोणी पाहुणे असे येत असतात, तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आपली लादी स्वच्छ केली, मग म्हणजे वेगळं नको वाटायला आपल्याला, गिल्टी असं लादी पण घाण असलेली, त्याच्यामुळे तर लादीच पहिल्यांदा पुसून घेतली आणि त्यानंतर मग कपडे धुवायला गेलेली बाथरूममध्ये। बघा, यावेळेला माझं जेवण झालेलं बहुतेक। आणि इकडे बघा, कपड्यांचा मी इकडे बाथरूममध्ये एका साईडला ढीग रचून ठेवलेला, पावडरमध्ये घालून ठेवलेली मी। आणि त्यानंतर मग हे कपडे धुवायचे होते मला। थोड्याच वेळात कपडे धुताना काय मी शूट केलं नव्हतं, कारण मी हातानेच कपडे धुत असते, मशीन वगैरे नाही माझी कपडे धुवायची। तर बघा, इथे कपड्यांचा सेल लावलेला मी, कपडे धुवून घेतले, सुकत पण टाकून घेतले आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण पण झालेलं आणि यावेळेला जवळजवळ 1:15 झालेला, 1:15ची वेळ होती आणि मग मी घेतलेलं जेवण बाहेर जेवण्यासाठी। आई, बाबा, भाऊ होते आणि काव्या होती। तर आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं। बघा, म्हणजे बाहेर जसं एक एक करून मग मी जसं जेवण आणते ना, मग ताटांच्या वगैरे आवाजात मग येतात सगळी जेवायला, की त्यांना माहिती होते की हां आता जेवण झालं आहे आपलं, जेवणाची ताटं वगैरे बाहेर आली। आवाज थोडा तरी होतोच, किती म्हणजे काय केला तरी, पण मग एक माणूस असा आपोआप अशी हळूहळू हजेरी लागतात। तर बघा, इकडे आई मग पाण्याची ग्लास भरतात आणि मग मी एकीकडे भात काही आपला रस्सा असेल ते जेवण वाढून घेते पूर्ण आणि त्यानंतर मग प्रत्येकाला देते। आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी दुपारचं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग हे दुपारचं झोपेच्या अगोदरचं लास्टचं काम म्हणजे भांडी घासायचं। जेवण माझं करून घेतल्यानंतर मी जियांशला पण जेवायला भरवलेलं। अगोदर त्याची म्हणजे त्याला बोलत होते मी जेवत होते तेव्हाच माझ्यासोबत यायला, पण तो बोलला की मी नंतर जेवीन म्हणून, मग मी त्याला नंतरच जेवण भरवलेलं आणि त्यानंतर मग घेतलेली ते भांडी घासायला। एका साईडला तुम्हाला गॅसवर दिसत असेल उरलेलं जेवण काढून ठेवलेले मी या छोट्या छोट्या पातेल्यात आणि मग तो लसूण म्हणजे ठेचायचा दगड आहे माझा, तो त्याच्यावर झाकण देऊन ठेवलेला, वजन जेणेकरून मग म्हणजे तो उलटे वगैरे नाही, मुंग्या वगैरे नको जायला म्हणून। तर बघा, अशा प्रकारे मग भांडी वगैरे पण घासून घेतली मी। आज गेलेली मी बैठकीला, त्याच्यामुळे थोडंसं लवकर उठणं झालेलं आणि मग त्याच्यामुळे मला काल पण जरा माझा गडबडीचा दिवस होता आणि त्याच्यामुळे आज पण लवकर उठणं झालेलं, म्हणून थोडासा मला दुपारी आज आराम करायचा होता। त्याच्यामुळे मग भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मग मी मस्त असा आराम केला 1-1.5 तास जियांशला आणि दोन्ही मुलांना मी दुपारी म्हणजे मी दोन्ही मुलं झोपल्याशिवाय मी दुपारी झोपत नाही, कारण मग जेव्हा जियांश लहान होता ना तेव्हा अशीच मी झोपलेली बाहेर खेळत होता, मग तो पडला, मग त्याच्यामुळे मग माझा असा विचार असता की मग मुलं झोपल्याशिवाय मग मी काही झोपत नाही। दोघांना घेऊनच मी अर्धा पाऊण तास असा आराम केलेला, म्हणजे मी उठलेली, मुलं झोपलेली आणि बघा इथे बोलता बोलता आपली भांडी पण घासून घेतली, बॉटल वगैरे भरून ठेवली फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणि त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मला जायचं होतं 5-5:30च्या वेळेला जरा शॉपिंगला। शुक्रवारचं आमच्याकडे म्हणजे डीमार्टच्या साईडला न्यू
पनवेलला बाजार भरतो मस्त, म्हणजे सर्वच प्रकारचे वस्तू असतात, जसे कपडे, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे, भांडी, सर्वच काही म्हणजे डेकोरेटिव्ह सर्वच वस्तू असतात. तर तिथे त्यासाठीच मला जायचं होतं. तर बघा, पण जे मला हवं होतं ना तो बाजार नव्हता भरला. हा फेस्टिवल होता काहीतरी, मला तर वाटतं महिनाभर काय असेल हा, एवढं मी काही लक्ष लावलं नाही. पण जो बाजार भरतो ना तो काय बाजार या शुक्रवारी भरला नव्हता. फक्त ही अशीच लहान मुलांचं खेळणी होती, पाळणा, आकाश पाळणा, काय मिकी माऊस वगैरे ते सर्व. आणि हे काय माझ्या कामाचं नव्हतं, कावळ्याला काय थोडंफार हे करून दिलं मी. आणि त्यानंतर मग आणि मला मेन म्हणजे शॉपिंग करायची होती, लग्नाची साखरपुड्यासाठीची शॉपिंग करायची होती. आणि त्यातलं मला याच्यातलं म्हणजे इथं काय मिळालंच नाही. जो बाजार भरतो ना त्याच्यात सर्वच प्रकारची म्हणजे नाही ती वस्तू मेकअपची वगैरे सर्वच मिळतं, पण ते काय इथं नव्हतं. जे होतं ते माझी काय घ्यायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे मग म्हणजे जितकं थोडंफार होतं आवश्यक तितकं घेऊन मग निघालेली बाहेर. आणि इकडे बघा बाहेरच्या साईडला असे डेकोरेटिव्ह मस्त असे पीस होते, हे फाउंटन होते. तरी पण मी एवढं बघूनसुद्धा मनावर ताबा ठेवून मी यातलं काहीच घेतलं नाही, कारण मला सध्या तरी याची गरज नव्हती आणि मला याच्यावर म्हणजे खर्च करायचा नव्हता. कारण आता दुसरंच जरा म्हणजे आहे आपला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच की कशासाठीची शॉपिंग करायला मी गेलेली ही. पण मला जी शॉपिंग करायची होती ती काही मी केलीच नाही, कारण नव्हतेच, जे मला हवं होतं ते नव्हतं. त्याच्यामुळे मग असंच थोडंफार तिथे वेळ घालवला, गेल्यासारखं काहीतरी 1-2 वस्तू घेतल्या मी. आणि त्यानंतर मग आलेली घरी. इकडे बघा एका साईडला हे चिनी मातीच्या, सिरॅमिकच्या अशा मस्त प्लेट, बाऊल, कप, पॉट मस्तच होते डेकोरेटिव्ह वस्तू. पण तरी मी यातलं पण काय घेतलं नाही, म्हणजे अशा फुलझाडं वगैरे सर्वच होता. पण जे मला हवं होतं ना ते काय मला इथं मिळालं नाही. थोडीशी नर्वसच झालेली मी त्याच्यामुळे. पण असो, हे सर्व बघून आपल्या सर्व डोळ्यातच साठवून घेतलं. आणि त्यानंतर मग मी घरी आलेली. आणि हे बघा, हे मस्त असे म्हणजे फ्लावर पॉट होते. जसं आपण ऑनलाईन मागवायला गेलो ना की थोडे महाग पडतात, पण इथे कसं लोकल मार्केटमध्ये मस्त आणि म्हणजे फेस्टिवल्स होतात त्याच्यामुळे मग मस्त असे स्वस्त होते. आणि हे एकदम छोटा मिनी कप आलाचं मुलांचं खेळायचं, लहान मुलांचं होतं. आणि इकडे प्लाझो, काही ड्रेसेस वगैरे पण होते, टॉप वगैरे, पण मला यांची गरज नव्हती. त्याच्यामुळे मग घेतला मी एका प्लाझो फक्त याच्यातून जो आवडला तो मला. आणि बाकीचं काही नाही, मग मी शॉपिंग अशी केलीच नाही. जे मला हवी होती ते मिळालं नाही. त्याच्यामुळे घरून निघताना तर मी बरंच विचार करून गेलेली की ही वस्तू घेईन, ती वस्तू घेईन. मी जास्त करून म्हणजे कुठं बाहेर जायचं असलं ना की मला म्हणजे लक्षात राहत नाही, की म्हणजे घरी आपल्याला बरंच काय आठवतं की मला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मग आणि बाहेर गेल्यावर मी पूर्ण विसरूनच जाते. तर मी एका पेजवर लिहूनच घेते की हां, मग त्याप्रमाणे मग मी ज्या हव्या आहेत ना त्या वस्तू घेते. आणि तसेच मी लिहून घेऊन गेलेली, खरं सांगते. पण एकही वस्तू मला त्यात मिळाली नाही. फक्त हेच असं काय डेकोरेटिव्ह थोडंफार काय माझ्याच्याने म्हणजे मला जास्त इच्छा झाली म्हणून मी घेतले. आणि इकडे बघा, हा आहे न्यू पनवेलचा डीमार्ट. आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला हा फेस्टिवल होता. म्हणजे ज्यांना ही सिरॅमिकची भांडी किंवा हे डेकोरेटिव्ह आणि या डेली यूजसाठी टॉप्स, प्लाझो असे जे काही हवे असतील ना, 4 तारखेपर्यंत हा फेस्टिवल आहे. तुम्ही जर याच एरियातील असाल तर मग जाऊन भेट द्या नक्की. मी काय माझं जेवढं घ्यायचं होतं जेवढं आवडलं तितकं मी घेतलेलं. इतकं काय जास्त मी शॉपिंग या फेस्टिवलमध्ये केली नाही. आणि त्यानंतर गेलेली मी घरी. आणि घरी गेल्यानंतर काही माझ्याच्यानं शूट झालं नाही, कारण घरी जायला खूप उशीर झालेला आणि जेवण वगैरे पण बनवायचं होतं मला, त्यामुळे मी काही शूट केलं नव्हतं घरी केलं. असं तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. इतकं काही स्पेशल नव्हतं, पण तरीही जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.